आणि त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. त्यानंतर श्रीमान विकासजी आव्हाड साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन आणि यासाठी रमेशजी पाटील साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. श्रीमान रमेशजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण आव्हाड साहेबांचा सन्मान करावा. मंचावरती ज्यांची खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, वीर बजरंग चषक 2024 शिरडोनच्या क्रीडा स्पर्धेला सुरुवात होते. 32 ग्रामीण 12 40+. असे संघ या पहिल्या पर्वामध्ये तुमच्या समोर असणार आहेत. खूप सुंदर आयोजन या स्पर्धेचं आपण पाहत आहोत. प्रकाश होतातील ही स्पर्धा ग्रामस्थ मंडळ शिरडोन, वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन आणि माझे ग्रामपंचायत सदस्य शिरडोन वडवली ग्रुप ग्रामपंचायतीचे उद्योगपती भरतजी पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये ओमकारजी शेट्टे, नितीनजी कान, जगदीशजी पाटील देखील आमचा उद्घाटन सोहळा प्रसंगी उपस्थित आहेत. जरूर त्यांचे आवाज तुम्ही ऐकतात. आणि त्याचबरोबर अंपायरच्या भूमिकेमध्ये रमेशजी मात्रे, मेकॅप सर, रतनजी माणेरकर आणि त्याचबरोबर मनोजजी पवार सर यांचं नुकतंच आगमन झालंय. आपलंही सहर्ष स्वागत. येस, नियम जरूर आम्ही आता तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जो आपल्या कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे, धावांशी बरोबरी झाल्यास प्रथमतः विकेट, त्यानंतर टॉस. चेंडू कधी हरवला, फुटला, भिजला, गेला जेव्हा तुम्हाला नवीन देण्यात येईल फ्रेश बॉल असेल. प्रत्येक डावामध्ये एक एक रिव्ह्यू आहे, जो फक्त रेस्ट नो बॉल. जर अंपायरने दिलेल्या डिसिजनशी तुम्हाला ऍक्सेप्ट नसेल, तो डिसिजन चॅलेंज करायचा असेल तर तुम्ही करू शकता. फक्त रेस्ट नो बॉल. रनआउट साठी रिव्ह्यू नसणार आहे. ऑन ग्राउंड अंपायर कोणताही डिसिजन थर्ड अंपायरकडे रेफर करू शकत आहेत. ही महत्त्वपूर्ण सूचना. आणि आपली मॅच सुरू होण्या अगोदर जी मॅच सुरू असते तिच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात होण्या अगोदर टॉससाठी आपण उपस्थित नसाल तर तुमच्या टीमला 2 रनची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. महत्त्वपूर्ण सूचना, कारण टोटल दररोज 10 मॅचेसचा शेड्यूल आहे. 7 मॅचेस असतील रेग्युलरच्या, 3 मॅचेस असतील 40+च्या. त्यामुळे इम्पॉर्टंट अनाउन्समेंट असेल. कोणी विरुद्ध नारिवली पहिल्या मॅचला आपण सुरुवात करतोय. अंतरली विरुद्ध खार्डी दुसरी मॅच. वरुण 11 वाडेकर विरुद्ध सतरंगी हेदुटणे आणि साक्षी 11 वाकण विरुद्ध दत्तकृपा सागाव असे 8 संघ पहिल्या रचनेमध्ये खेळणार आहेत. म्हणजे पुन्हा एकदा मी नियम जरूर सांगितलेले आहेत. काही शंका असतील ऑन ग्राउंड अंपायरशी चर्चा करा, त्यानंतर मॅचला सुरुवात करा. आणि आता आपण सुरुवात करत आहोत या क्रीडा स्पर्धेची. वीर बजरंग चषक 2024. एकदा जोराने होऊन जाऊ द्या, बोला बजरंग बली की. चला ऐकूयात आपण आवाज. पहिल्या डावाची आपण सुरुवात करतोय. वाखणचा आवाज गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर देखील गाजल्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठीने ज्यांनी आपलं नाव लौकिक कमावलेलं आहे, वाखण संघ मैदानाच्या आतमध्ये देखील केलेलं. मात्र आज वाखणचा आवाज आज पहिल्याच सत्रामध्ये तुमच्या समोर येत आहेत. ओमकारजी शेट्टी, सो ठ्यू, थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच करण काळन. थँक्यू सो मच नितीनजी कान आणि जगदीशजी पाटील सर. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींचरणी त्रिवार मानाचा मुजरा. आणि उपस्थित तमाम लाडक्या कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेट प्रेमींना, खेळाडूंना मानाचा आणि प्रेमाचा जय शिवराय. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. स्पर्धेची आजची पहिली मॅच मैदानावरती रंगती आहे. एका बाजूला एक खोणी आणि दुसऱ्या बाजूला संघ नारिवली. टॉस जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये टीम नारिवलीनं आणि निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. रोहन पाटील आणि विनोद म्हात्रे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत. अंपायरचा इशाराला ग्रीन सिग्नल. रमेश म्हात्रे आणि रतन मानेरकर विदिन 20 मिनिट्स 4 षटकं मैदानावरती तुम्हाला टाकायचे आहेत. मॅच ऑन, गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिला चेंडू वेगवान, तेज तर्रार. ही खेळपट्टी इतकी फास्ट अँड फ्युरियस आहे की या खेळपट्टीवरती मदत गोलंदाजांना. मात्र ओव्हरथ्रो झाला. बॅकअप जोपर्यंत येईल, बॉल चालला सीमारेषा पार. सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये एका डॉट बॉलनं, तदनंतर झाला ओव्हरथ्रो आणि रन्स मिळतील या ठिकाणी तब्बल 22. आणि ओव्हरथ्रोच्या माध्यमातून आपण पाहताय 5. 4 धावात.
5 षटकांची मॅच आहे विदिन 20 मिनिट्स. 4 षटकं मैदानावरती तुम्हाला पूर्ण करायची आहेत. प्रत्येक प्रेक्षकांसाठी एक आता सुवर्ण संधी आहे. सीमारेषा बाहेर जो कोणी प्रेक्षक झेल पकडेल, सुयोग कन्स्ट्रक्शन आणि मनाली एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून प्रत्येक आयवा कॅचसाठी 300 रुपयाचा पारितोषिक आहे. माननीय श्री भरत विठ्ठल पाटील ग्रामपंचायत सदस्य वडवली शिरडोन आणि त्या सोबतीनं सुयोग भरत पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. बॉल तयार, लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. मागचा देखील तितका सुंदर होता जितका हा टाकण्यात आला. आणि पहिल्या बॉलवरती ओव्हरथ्रो झाला, डायरेक्टली ट्राय केलं आणि थोडी घाई, थोडी सुरुवात कुठेतरी विचार करण्यासारखी होती. बट त्यातनं गोलंदाज सांगतो मी पुनरागमन करून दाखवेल. आणि सध्या बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय क्रिकेटच्या पटलावरचं नारिवली गावाचं एक 24 कॅरेटचं सोनं. मग तुम्ही त्याच्या हातामध्ये डे क्रिकेट फॉर्मॅटमध्ये बॉल द्या, नाईट क्रिकेट फॉर्मॅटमध्ये बॉल द्या, रबर बॉल द्या, ऑलवेज चांगली बॉलिंग ज्यानं केली आहे गुरदास भोईर. लाईन चांगली आहे, वेगात टाकला, बॅटची लागली एका कडा, अपील अपील अपील. ओ युटी आउट. फलंदाज बाद. धक्का लागला पहिला टीम खोणीला आणि मैदानातून परतेल फलंदाज करण ठोंबरे. बॅक टू डग आउट. कडे नाही आहे याची काळजी घ्यायची प्रत्येक टीमनं. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतोय नंबर 3 वरती आकाश ठोंबरे. टायमर ऑन आहे. पहिला बॉल तुमचा पडलाय बरोबर 8:18 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं मैदानावरती टाकायची आहेत. बॉलर तैयार है गुरदास भोईर. हालात के कदमों पर कभी सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमीन पर नहीं गिरता. गिरते शौक से दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर कभी दरिया में नहीं गिरता. म्हणजेच गुरदास भोईरची गोलंदाजी नेहमीच डिफिकल्ट असतं बॅटरसाठी फेस करणं. बॅकफुटला गेले, जागा बनवली, गलीमध्ये बॉल स्टॉप केला जाईल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक सिंगल मिळते आकाशला आणि एका सिंगलला टीम पुढे सरकती आहे. खोणी आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या जाऊन पोहोचलेत 5 या आकड्यावरती. शाहू मामा आलेत म्हणजे आता चॉकलेट वाटप केला जाईल. बट आज शिरडोनमध्ये आपण आहोत त्याच्यामुळे अनेक जण मामांना आज म्हणतील की आज चॉकलेटनं काम चालणार नाही. MTC या स्पर्धेचं करते टेलिकास्ट. रोशन फराड अँड ऑल टीम आपल्यासोबत उपस्थित आहे. त्यांचं देखील करू आपण हार्दिक स्वागत. बेस्ट ऑफ लक गाईड्स. यंग ब्रिगेड सध्या चर्चेत पूर्ण महाराष्ट्रात ब्रॉडकास्टिंगच्या दुनियेमध्ये. फटका हा देखील प्रॉपर कनेक्ट नाहीये. रनआउटचा कॉल क्लोज आहे. आता झालाय डायरेक्ट हिट. कहाणी में ट्विस्ट. फलंदाज होता बाद. अजून एक धक्का लागला टीम खोणीला आणि यावेळी रनआउटच्या स्वरूपात विकेट जातीये. फलंदाज आकाश ठोंबरे. बिग विकेट डाऊन. क्या बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहता टीम खोणीची एकही बॅटर थांबायला तयार नाहीये. एक विकेट गेली आहे. कॉट यष्टीरक्षकानं जो झेल टिपला आणि एक विकेट आता रनआउटच्या स्वरूपात गेली आहे. त्यामुळे स्टँड देणं फार गरजेचं आहे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील बॉल. अपील लेग बिफोर विकेट साठी. हाईट फॅक्टर चर्चेची गोष्ट होती.
अतिशय चांगलं षटक या ठिकाणी राहिलं टीम गावदेवी नारिवलीसाठी. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती पूर्ण झालाय. 4 धावा अगदी पहिल्याच बॉलवरती आल्या होत्या. ओव्हरथ्रो झाला बाईटच्या स्वरूपात आणि तदनंतर काय पुनरागमन केलं, एक विकेट काढली आणि या ओव्हरमध्ये अगदी जर का आपण पाहिलं फक्त एकच रन गुरदासनं खर्च केली आहे आणि बाकी 5 आहेत त्या एक्स्ट्रा झाल्यात. टोटल स्कोर कार्डवरती 6 रन्स 2 गडी बाद टीम खोणी. एक महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट मी करत आहे. मी जी या मॅचला सुरू होण्या अगोदर देखील केली होती. आपली मॅच सुरू होण्या अगोदरची मॅच जी सुरू असते, दुसरी इनिंग त्या मॅचची सुरू होण्या अगोदर आपण टॉससाठी उपस्थित असणं फार गरजेचं आहे. अंतरले आणि खार्डी दोन्ही संघांना या सूचना असतील. टॉससाठी रिपोर्ट करा आपण. शॉर्ट अँड स्वीट इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस. ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित राहणार नाही त्या टीमला दिली जाईल 2 रनची पेनल्टी आणि बिंदास येऊन तुम्ही ती अप्लाय करू शकता. आयोजन समितीकडे पूर्ण टीम इकडे उपस्थित आहे. सुयोग असेल, त्यानंतर अगदी आपण पाहताय आविष्कार आहे, स्वप्नील आहे, सुशांत आहे, तकदीर पाटील आहेत, या सगळ्यांकडे ती अप्लाय तुम्ही करू शकता आणि ती दिली जाईल. त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनना रेडी राहायचं. नेक्स्ट मॅच आहे टीम मंतारली त्यांच्या विरुद्ध आहे खार्डीचा संघ. सध्या मॅच सुरू आहे गावदेवी नारिवलीच्या विरुद्ध श्री गणेश खोणीच्या दरम्यान. आज डबल डीजे धमाका आहे. फटका फर्स्टला मिस टायमिंग. लॉंग ऑनला बॉल हवे त्या डाऊन दी बॉल फील्ड टिपलाय झेल की सोडलाय. मुवमेंट शिफ्ट होईल इथनं टीम श्री गणेश खोणीच्या बाजूनं. कारण या मॅच मध्ये अगदी जर का आपण पाहिलं ना तर सातत्यानं दबावामध्ये होता, दडपण होतं आणि त्यातनं बाहेर कसं यायचं. तर आता हा झेल सुटल्यानंतर मिळालेलं जीवनदान इथनं एक ग्रीप पकडावी लागेल मॅचमध्ये टीम श्री गणेश खोणीला. वीर बजरंग चषक 2024 शिरढोणचं आपण पाहताय माननीय श्री भरत विठ्ठल पाटील त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेली टेनिस बॉल क्रिकेट जगतातील कल्याण डोंबिवली विभागातील एक भव्य दिव्य रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय. लाईन चांगली आहे, अपील जरूर झालं. एक पारितोषिक आला नारिवलीच्या टीमसाठी. कौराम पाटील आणि भानुदास मस्कर यांच्याकडनं जर कोणत्याही बॉलरना हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी दिला जाईल. आज नारिवली संघ मैदानावरती खेळतोय नेहमीच या गावाच्या क्रिकेटसाठी आणि एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा गावदेवी चषक म्हणून विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या माध्यमातून आपण पाहता. भरत शेठ भोर यांचं साक्षी लवन वाकळण आज तो देखील तुम्हाला इनॅक्शन पाहायला मिळेल. या दोन्ही आमच्या दिग्गज व्यक्तिमत्वांकडनं आदरणीय लक्ष्मणदादा पाटील यांच्याकडनं टीम नारिवलीसाठी देखील ऑल द बेस्ट. आणि एका बाजूला किरणदादा ठोंबरे ज्यांचं नेहमीच मोठं योगदान असतं खोणी गावाच्या क्रिकेटसाठी, त्यांचं देखील स्वागत. फटका यावेळी चांगला आहे. चालला बॉल सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षकाला नयन कॅच ड्रॉप षटकार. झेल सुटलाय आणि चेंडू सीमा पार गेलाय. आता जणू काही नजर लागली आहे फिल्डिंग डिपार्टमेंटला. लगातार 2 कॅचेस ड्रॉप झाले, जीवनदान मिळालेत, रन्स मिळालेत आणि ते कॅच सोडल्यानंतर षटकार देखील येतोय. पाहायला मिळती आहे 15 धावा धावफलकावर आणि मैदानाच्या आतमध्ये आता कॅचेस ड्रॉप झालेत. तेव्हा माहिती आहे कौराम पाटील आणि भानुदास मस्कर यांना जर कोणत्याही प्लेअरनं कॅच घेतली मैदानाच्या आतमध्ये त्याच्यासाठी देखील 500चं कॅश प्राईज या ठिकाणी देण्यात येईल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती षटकार आल्यानंतर एक चांगल्या स्टेजला आपल्या पाहायला मिळते. वीर बजरंग चषक 2024 शिरढोणचं आणि आज स्पर्धेची पहिली रात्र. ग्रामीण क्रिकेट संघटना कल्याण डोंबिवली संलग्न ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ऑन साइडला हा पॅन जॅक बॉल चालला डीप मध्ये इन फ्रंट ऑफ दी सेंटर. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक सिंगल मेल. सेकंडचा कॉल होता, आता ओव्हरथ्रो झालाय. आता 2 देखील मिळतील. फिल्डिंग या मॅच मध्ये चर्चेचा विषय बनलाय. तो म्हणजे टीम या ठिकाणी आपण पाहताय गावदेवी नारिवलीसाठी श्री गणेश खोणीच्या विरुद्ध. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर सुरू आहे 2. 17 धावा स्कोर कार्ड वरती. कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक षटकार आला. अरविंद दादा या स्पर्धेचे अनेक क्षणचित्र या ठिकाणी कॅप्चर करत असताना ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून
ड्रोन कॅमेरा देखील या ठिकाणी संचार करतोय हवेमध्ये आणि क्षणचित्र टिपली जातात, कारण आता स्पर्धेचा हा पहिला या ठिकाणी रात्रीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट, कमी गतीनं टाकलाय, चांगला बॉल आहे, टप्पा पडला अगदी लाईन झोन मध्ये आणि तिकडनं आपण पाहता कमी गतीनं थोडंसं टेक ऑफ देखील झाला. एक चांगलं संमिश्रण गोलंदाजीतलं पाहायला मिळालं. स्लोवर वन कटर टाकला होता. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांसाठी या ठिकाणी 9 मिनिटं तुम्ही वापरली आहेत. उर्वरित अजूनही 11 मिनिटांमध्ये 2 षटकांचा खेळ तुम्हाला पूर्ण करायचा आहे. टोटल 5 ओव्हरची मॅच विथिन 20 मिनिट्स तुम्हाला मैदानावरती 4 षटकं टाकायचे. 2 ओव्हर झालेत. स्कोर कार्डवरती धावा 17, 17 ऑन बोर्ड. अजूनही आपण पाहता हर्षदचं बॅटिंग ट्रॅक वरती प्रदर्शन करणं ते तितकंच महत्वाची गोष्ट आहे. बॅटिंग ट्रॅक वरती सध्या आपण पाहता सरफराज शेख आहे, आकाश ठोंबरे अगदी रनआउट झालेत, करण ठोंबरे बाद झालेत आणि दिनेश आणि सरफराज ही जोडी मैदानावरती बॅटिंग करते. सरफराज शेख देखील एक चांगला प्लेअर आहे. त्याच्या बॅटमधनं अपेक्षा मोठ्या असतील या ठिकाणी टीम खोनीला. आज 8 टीम्सला आपण या ठिकाणी इन्व्हाइट केलं आणि त्यांच्या दरम्यान 7 मॅचेस रंगतील. नेक्स्ट मॅच अंतरली विरुद्ध खार्डी, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल बॉईज ऑल टीम्स. 3 ओव्हर नंतर आपण ड्रिंक ब्रेक करणार आहोत, त्यामुळे ड्रिंक ब्रेकच आपण सज्ज राहायचं. आज ऑनलाईन जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत, मध्ये मध्ये समालोचन तुम्हाला अगदी ऐकायला मिळणार नाही. याचं कारण काय, तर बाजूलाच अगदी गणपती विसर्जनची मिरवणूक सुरू आहे आणि तिकडे डीजे मोठ्या जोरात वाजतोय आणि त्याचा पूर्णपणे आवाज या ठिकाणी माईकमध्ये कॅच होऊन तो मात्र ऑनलाईन देखील जातोय. त्यामुळे कॉपीराईट इश्यू आहे. त्यामुळे मध्ये मध्ये तुम्हाला समालोचन थोडंसं कमी ऐकायला मिळेल, मात्र ऑन ग्राउंड तुम्ही ऐकू शकता. बॉल तयार सेकंड स्पल मध्ये. लाईन चांगली, अपील बेल्स पडली का नाही नाही नाही, आउट कसं मिळेल. बेल्सला स्पर्श स्टंपला होऊन जरूर गेला, बेल्स पडली नाही, अंपास आउट कसं देणार, हा चॅलेंजच आहे. आलेटी बल्स सर्व चर्चेत असतात, त्यांचं वजन थोडं जास्त असतं. भरपूर वेळा हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. 7 नशिबानं दिली आहे सध्या असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि स्ट्रायकर एंडला सध्या बॅटर कोण आहे, तर आपण पाहताय हर्ष ठोंबरे. या मॅच मधलं क्षणात जर आणि अंतरचं अंतर बदलण्याची ताकद हर्ष ठोंबरे आपल्यामध्ये ठेवतो आणि नशिबानं देखील दिली आहे 7. यापेक्षा जास्त अजून लक फॅक्टर ऑन कुठे असेल. वेगवान तेज तर्रार बॉल आणि त्याच्यावरती स्टंपला लागून देखील बेल्स खाली पडलेली नाही आहे, म्हणजे गेम ऑन. रन्स बनवणार या मॅचमध्ये हर्षद ठोंबरे, अशा काही चर्चा आता नक्कीच सुरू होतील. एक सिंगल ऑन दी मार्क हर्षद, टीमची टोटल 1 ने पुढे जाते. धावफलकावरती धावा 18.
ऑफिशियल कॉल हा शेवटचा ऑफिशियल कॉल आहे टॉससाठी. टीम अंतारलीचे कॅप्टन आणि टीम खार्डीचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये व भव्य चषक, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये व भव्य चषक, तृतीय पारितोषिक व चतुर्थ पारितोषिक 30,000 रुपये व भव्य चषक. प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते आहे मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज अगदी या स्पर्धेमध्ये. क्षेत्ररक्षक या क्षेत्ररक्षकसाठी शूज आहेत, गोलंदाज फलंदाजासाठी बायसिकल आहे आणि मालिकावीरसाठी या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट ड्रीम बाईक. अतिशय सुंदर आयोजन. शफल झाले, फाईन लेगला काढलाय, चाललाय हा देखील मैदानाच्या बाहेर. वन बाउन्स इन टू द फॅन्स. इट्स 4. षटकार चौकार हर्षद ठोंबरेच्या बॅटमधनं आणि डावाला सावरण्याचं काम मैदानावरती हर्षद ठोंबरे करतोय. एकविरा माझ्या पाठीशी आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 34 या आकड्यावरती. मागचा भरपूर काळ झाला शांत होता हा संघ. जशा कॅचेस ड्रॉप झाल्या, जीवनदान मिळत गेले, मिसफिल्ड होत गेली, एक मुवमेंट आहे आपल्याकडे आणि त्या मुवमेंटचा फायदा उचलत आता रन्स ऑन स्कोर कार्डवरती. प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट ड्रीम बाईक देखील आता आपल्या कॉमेंट्री बॉक्स समोर उपस्थित आहे. इथे वेगात टाकला कीपर बीट आणि स्ट्राईक राहिला हर्षदकडे. ही चांगली गोष्ट. आता ओव्हरथ्रो देखील झालाय. सिंगलला डबलमध्ये कंप्लीट करायचं होतं, नाही जमलं त्या ठिकाणी. बॅकअप फार लवकर आलं डीप लॉंग ऑनवरनं आणि षटकं संपली आहेत मैदानावरती 4 आणि बाईटच्या स्वरूपात ही सिंगल ॲड झाली आहे. अँड आफ्टर फिनिश द 4 ओव्हर स्कोर 35, लॉस ऑफ 4. 35ला अगदी आपण पाहत आहे धावफलक आहे आणि शेवटचं षटक हर्षद ठोंबरेकडे स्ट्राईक. ही थोडी चर्चेची गोष्ट असणार आहे या मॅचमध्ये. भरपूर महागडं राहिलं आहे षटक, कारण 9 चेंडू 16 रन्स हर्षद ठोंबरेच्या बॅटमध्ये एका बाजूला आलेत. तर मागच्या षटकामध्ये अगदी आपण पाहता तब्बल धावा या ठिकाणी खर्च करण्यात आलेत. तब्बल 15 टीम खोणीसाठी आलेत. 15 रन्स जिथे टीमला गरज होती आणि गोलंदाजांना खर्च केल्या 14. एक एक्स्ट्रा होती बाईटच्या स्वरूपात, ती बॉलर्सच्या खात्यामध्ये टॅली केली जात नाही. अतिशय सुंदर स्कोरिंग रोहन पाटील आणि विनोद म्हात्रे आपल्यासोबत करतात. वीर बजरंग चषक म्हटलं की रोहनच्या खांद्यावरती ऑलवेज जिम्मेदारी असते स्कोरिंगची. अंतिम आणि शेवटचं निर्णायक षटक आणि बॉलिंग ट्रॅक वरती आला शेवटच्या षटकामध्ये सौरभ. पहिलाच बॉल सौरभचा, विकेट मिळणार का? बॉल हवता डाऊन दी बॉल. नयन काठे तिकडे जज करतोय, टिपला नयन झेल आणि मोठी विकेट मिळते सौरभला. पहिल्याच बॉलवरती या मॅच मधला मोठा अडथळा त्यानं बाहेर केलाय आणि एका वाघाची शिकार केली आहे. फलंदाज बाद हर्षद, विकेट सौरभच्या खात्यामध्ये. वेगळी आहे इथली बातच काही न्यारी आहे. शिरडूनला जेव्हा जेव्हा स्पर्धा होते कल्याण डोंबिवलीकरांनी नेहमीच पाहिलंय एक नेत्रदीपक आणि भव्य दिव्य असं आयोजन या मैदानावरती आल्यानंतर नेहमीच पाहायला मिळतं आणि त्याच आयोजनाचे आपण पुन्हा एकदा साक्षीदार आहोत. आणि स्पर्धा आता आपण पाहताय वीर बजरंग चषक शिरडोनचं. नयन काठेनं जो झेल टिपला त्याच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक जमा झाला भानुदास मस्कर यांच्याकडनं आणि काळूराम पाटील यांच्याकडनं ते पारितोषिक दिलं जाईल. मनोज पाटील समाजसेवक अंतारलीचे, त्यांच्या ठिकाणी शुभागमन झाला. त्यांना विनंती आहे या आपण व्यासपीठावरती वीर बजरंग चषकामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक सिंगल सेकंडचा कॉल, रनआउटची संधी, फलंदाज बाद, रनआउट. अजयची जाती या विकेट आणि धक्का लागतोय मैदानावरती अजून एक टीम श्री गणेश खोणीला.
मोकाशी अँड ऑल टीम आपल्या सोबत आहे, जी क्रिकेट विथ म्युझिक आपल्याला एंटरटेन करेल येत्या 5 रात्रीमध्ये. सामना पहिला सुरू, आता थोड्याच वेळात टॉस केला जाईल. अंतरली आणि खाडीचे कॅप्टन टॉस साठी उपस्थित असतील. न्यू बॅटर स्ट्रायकर एंडला दिनेश आणि त्याच्या सोबतीनं जॉईन झालाय किरण म्हात्रे. अजूनही 4 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. नील संदीप पाटील यांच्याकडनं कोणी 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. व्हॉट अ बॉल, इतका जोरात टाकला होता, दिशेवरचं कंट्रोल हरपलं होतं. रिटर्न किटच्या बाहेर आहे. वाईट बॉल. षटकाराच्या बाहेर कोणतेही प्रेक्षक कॅच पकडतील त्यांच्यासाठी मेजवानी आहे. माननीय श्री भरत विठ्ठल पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक, सुयोग कन्स्ट्रक्शन आणि मनाली एंटरप्राइजेस त्यांच्या वतीनं 300 रुपयाचं. खेळाडूला त्या ठिकाणी थोडीशी दुखापत होती आहे, क्रॅम्प्स येतात, त्यामुळे तो मैदानातून बाहेर येतोय. ड्रिंक ब्रेकर्स स्कूटी घेऊन जा मैदानाच्या आत. चला पुन्हा एकदा खेळण्यासाठी मी रेडी आहे सांगत असताना बॅटा दुखापत जरूर मोठी आहे तरी देखील मात्र इकडे लढायला मी तयार आहे हे सांगत असताना स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राइक दिनेश ठोंबरे. 5 विकेट्स गेलेत. वाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन या ठिकाणी ऍड होईल. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर 37. 37 धावा. फटका चांगला, टायमिंग चांगला, बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला नाही, थांबेल की थांबेल ही चर्चा रंगतच होती. त्याच दरम्यान लॉंगॉफ पोहोचला वेगात आणि मिळती या ठिकाणी एक सिंगल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जाल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते स्कोर जाऊन पोहोचला 38. 38 धावा धावफलकावर. अजूनही बॉल शिल्लक आहेत. पहिल्या डावातील मैदानावरती 3 आणि या पाहूया 3 बॉलमध्ये एखादा बिगिट. एक चांगला टार्गेट सेट होईल बॅटची अगदी लास्ट मोमेंटला लटकट आणि थर्ड मॅनला बॉल सीमारेषा पार गलीमधनं काढला. आउटफील्ड फास्ट आणि किरणच्या बॅटमधून येतोय. व्हेरी मच नीडेड 4. 4 धावा. मी कॉल करेन. अंतरली आणि खार्डी दोन्ही संघांचे कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. टॉससाठी रिपोर्ट करा लवकरात लवकर. अंतरलीचे कॅप्टन उपस्थित झालेत. खाडीचे कॅप्टन देखील काही क्षणात पोहोचतील. इनिंग ब्रेकमध्ये आपण करतोय टॉस. नेक्स्ट मॅच अंतरली विरुद्ध खाडीच्या दरम्यान रंगेल. कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमधील नुकतीच आपण पाहिली एक मानाची सन्मानाची टायगर चषक ही रजनी क्रिकेट स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेची जशी स्वप्न काही जणांची अधुरी राहिली, काहींची पूर्ण झाली. पुन्हा एकदा नवा जुमान अलीकर सज्जत वीर बजरंग चषक शिरडून गाजवण्यासाठी. फटका फर्स्टला मिस टायमिंग बॉल हवा होता. बॉल अँड कॉटची संधी नोमॅन्स लँड मध्ये पडला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. दुखापतग्रस्त आहे तरी देखील मैदानावरती धावतोय, लढतोय, संघर्ष करतोय, बट एक रन शॉर्ट झाली आहे. फक्त भीमरसाठी थर्ड अंपायर. लक्षात घ्या किरण, नो आर्ग्युमेंट विथ अंपास. फक्त भीमरसाठी थर्ड अंपास तुमच्याकडे आणि अंपासला वाटलं तर ते घेऊ शकतात. कन्व्हिन्स केलं जरूर जात आहे. ऑनफिल्ड अंपायरला जर वाटलं तर मात्र ते थर्ड अंपायर्स कॉल करू शकतात. अन्यथा बॅटिंग साईड फक्त भीमर. ऑनफिल्ड अंपायर्स चला अंपायर्स कॉल थर्ड अंपायर. जाऊयात आपण आता टेक्निकल टीम कडे. ऑनफिल्ड अंपायर्स कॉलला आहे गुरुदादा. आपके पास नहीं है. आणि एक महत्वाचा नियम आहे, चेक केली जाईल नंतर आपण ती रन. थांबा 1 मिनिट, नेक्स्ट बॉल पण लाईव्ह करायचा आहे. काय करू दादा, रुको थोडा सबर तो करो. इंतजार का फल मीठा होता. ऑन फील्ड अंपायर डिसिजन शॉर्ट रन. चला 1 रनच मिळेल फक्त.
आणि एका धावेनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. एकने स्कोर पुढे फ्लॅ होतोय 43. पहिल्या सत्रातील अजूनही अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. लाईन चेक केली जाईल. रिटर्न ग्रीडच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती ऍड केली जाते. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय धावफलकावर 44. या बॉलवरती मोठा फटका आला. 10ची सरासरी. चौकाराला 49चं टार्गेट. सिंगल डबल 47 46. डॉट बॉल आला तर 45चं लक्ष. अलॉंग दी कार्पेट बॉल चालला डीप मध्ये लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. लॉंग ऑफरनं पोहोचलाय. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. फलंदाज रनआउट. 45 धावा स्कोर कार्ड वरती सेट झालेत. 46 धावेचं लक्ष उभं राहिलंय. स्पर्धेतील एक महत्त्वपूर्ण नियमाकडे तुम्हाला घेऊन जातो. जर 2 कॅप्टन उपस्थित नाही झाले तर 1 षटक कमी केलं जाईल. आणि एक संघनायक उपस्थित आहे, एक संघनायक उपस्थित नसेल तर त्या टीमला 2 रनची पेनल्टी या ठिकाणी देण्यात येईल. आणि दोन्ही कॅप्टन्स आपल्यासोबत उपस्थित आहेत. खार्डी आणि टीम अंतारलीचे. त्यामुळे आपण 5 षटकांची मॅच देखील करणार आहोत आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनमध्ये टॉस देखील करणार आहोत. आणि नाणेफेकीसाठी नितीन कान त्या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित असतील. आणि मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज आपल्यासोबत असेल. नारिवली संघ इनॅक्शन आज ड्रेसिंग हार्ड आहे जगदीश दादाची. आणि हार्ड कॉमेंट्री ऐकण्यासाठी या आपण इन्व्हाइट करूयात 14 गावचा बुलंद आवाज, ज्यांच्याकडे पाहून खरं तर आम्ही समालोचन शिकलो असे आमचे आदर्श समालोचक जगदीशजी पाटील सरांचं स्वागत करूयात कॉम बॉक्समध्ये. धन्यवाद. आदरणीय घनश्यामजी भगत साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्य टॉस करण्यात येईल. मॅच नंबर 2 वीर बजरंग चषक 2024 शिरढोण या क्रीडा स्पर्धेचा पहिल्या रजनीचा दुसरा सामना. हॅलो. इट इज अ कॉल 8 सिटी. सो टॉस खार्डीने जिंकलेला आहे. मान्यवरांचा आभार. पुन्हा आपण आमच्या मंचाची शोभा वाढवावी. दोन्ही कर्णधार माझ्यासोबत आहे. सूरज, कसं वाटतं इथे आल्यानंतर? पहिल्या पर्वामध्ये रजनी फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. सुंदर आहे ग्राउंड बी. आणि आम्हाला टॉस जिंकला. निर्णय काय अगोदर? पेंटिंग आहे. पेंटिंग येतच. खार्डी संघ फार मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळतोय. कल्याण डोंबिवलीचा बाहेर भिवंडी असेल, इकडे शहापूर मुरबाड रायगडामध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळत आहे. काय वाटतं आज कल्याण डोंबिवली शिरढोणच्या गावामध्ये आझाद मैदानावरती वीर बजरंग चषकामध्ये खेळणार आहात? नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. जो काही स्क्वॉड मागच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला तोच आहे की काही फेरबदल, काही नवीन खेळाडू पाहायला मिळतील? नाही तोच स्कोर आहे पूर्ण. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. टॉस किती इम्पॉर्टंट होता कारण नामांकित खार्डी संघाच्या विरोधात खेळायचं आहे? हो, खूप इम्पॉर्टंट होता. आता टॉस हारलोय त्याच्यामुळे बघूया. आज कोणाकडून अपेक्षा करतोयस? अंतरली संघाचा कर्णधार आहे. स्क्वॉडमधून कोणाकडून अपेक्षा असतील की ज्याचा बॅटमधून जास्तीत जास्त धावा या मॅचमध्ये येतील? विशाल आहे, रोशन आहे. या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय? कारण फार मेहनत आहे. असं नाही की स्पर्धा फक्त 5 दिवसांची म्हणून 5 दिवस मेहनत आहे. या अगोदर 50 दिवस अगोदर तो आउटफील्ड बघितली असतील या क्रीडांगणाची. फार खराब होती. दररोज रोड रोलर असेल, पाण्याचे टँकर असतील आणि सर्व आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर, ग्रामस्थ मंडळ शिरढोण आणि आदरणीय भरतजी पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला हा क्रीडा महोत्सव आहे. काय म्हणशील या क्रीडांगणाबद्दल, या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? खूप चांगला बनवला आहे क्रीडांगण आणि खेळायला मजा येईल. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. मंडळी, न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स. गावदेवी खाडीने टॉस जिंकला. अंतरली संघाच्या विरुद्ध ते करणार आहेत फिल्डिंग. कुठेही जाऊ नका, पाहत राही स्पर्धा. वीर बजरंग चषक शिरढोण 2024 पहिल्या संध्याकाळी आपण आहोत आणि पहिल्या मॅचला सुरुवात ही झालेली आहे. नारिवली संघ पाहूयात कोणीच्या विरुद्ध कशा पद्धतीने पाठला करेल धावसंख्येचा. इट्स ओव्हर टू लेट्स अँड कॉमेंटेटर नारिवलीचे जगदीश पाटील सर. इट्स ओव्हर टू. थँक्यू सो मच करण काळन, नितीनजी कालन आणि चॉकलेट बाय ओमी या सर्वांचा आदरणीय रमेशजी भोईर साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय सुदर्शनजी भोईर साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचा वीर बजरंग चषक 2024 शिरढोण यांच्या वतीने सर्वांचा मनापासून स्वागत.
या स्पर्धेचे लाडके आयोजक सर्वांचे आदरणीय व्यक्तिमत्व भरतजी विठ्ठल पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा. खेळाच्या पहिल्या कोणीच आदरणीय भरतचे पाटील साहेब आणि सुखदेवचे पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं जेते कोणी संघाने एकूण 45 धाबा केल्यात. 46चं टार्गेट आहे. गावदेवी नारिवली टीम समोर नयन पाटीलला लेग बी फोर आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. पहिला विकेट पहिला धक्का देत असताना टीम नारिवली संघाला नयन पाटीलच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागलाय. तर या फार्म हाऊसचे ऑनर उद्योगपती अंतरलीचे मनोजजी पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोलंदाज हर्षद टोंबरे. पहिला चेंडू डॉट होता. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती नयनला अगदी प्लममध्ये पकडला आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. रतन मानेरकर यांना पाहतोय मेन पंचांच्या भूमिकांमध्ये आणि स्क्वेअर लेगला मेक्या स्वरूप रमेशजी मात्रे आणि तिसरे पंच आमचे मनोज पवार. आज मात्र 3 पंच पहिल्या रात्रीमध्ये आपल्याला मैदानावरती पहा मिळतील. पहिला धक्का लवकर लागलाय. बंडाऊनचा खेळाडू एक लेजंड क्रिकेटर ओल्ड इज गोल्ड सिनियर खेळाडू गुरुदास भोईर मैदानावरती येत असताना तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू अद्यापर्यंत खातं खुलं झालं नाही आहे. कोणी संघाचा 12वा प्रतिनिधी पाठवून द्या एखादा. एक खेळाडू इंजुरेड झाले तो आतमध्ये घ्या. चला सामना सुरू करा. फटका चांगला गॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा कॉल आदित्यने दिला आणि या ठिकाणी पाहावं लागेल रनआउटची विकेट. दुसरा कॉल देत असताना मात्र एक या धावसंख्येवरती लागलाय दुसरा धक्का नारिवली टीमला. तर कोणी संघाला सुवर्ण संधी नील संदीप पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एक या धावसंख्येवरती 2 धक्के लागल्यात. पहिल्यांदा नयन पाटील बाद झाला. त्याच्यानंतर आदित्य गोरपेकर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहिलं. दुसरीचा कॉल होता मात्र ते मध्ये थांबले रन घेत असताना त्यामुळेच धोका संभवला आणि नवीन फलंदाज करण काटे के मैदानावरती येत असताना 4थ्या नंबरवरती लवकर यावं लागलं. हर्षदची गोलंदाजी पाहिले खरं तर त्याने फलंदाजी करत असताना जीवनदान मिळालं आणि जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलला. MTC ओमसाई MTCचे फाउंडर अक्षय आपलं मनापासून स्वागत. पुन्हा एकदा लेग बिपरचा अपील. पुन्हा पायची ठरलाय. फलंदाज बाद. बिग विकेट. गुरुदास भोईरला सुद्धा माघारी जावं लागतं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 3 धक्के. थर्ड अंपायरच्या कॉलिंग केलंय. तिसऱ्या पंचांना मात्र आता मदत घेतली जाईल. आतमध्ये जावं लागले तिसऱ्या पंचांना.
ओके चालेल, सामना सुरू करा. करण ओके. हा, थर्ड अंपायर जेव्हा कॉलिंग होईल तेव्हा इथूनच पाहिले जाईल. आयोजन कमिटीच्या वतीने सूचना आली आहे, त्यामुळे थर्ड अंपायरसाठी कोणताही अंपायर आतमध्ये जाणार नाही आहे, हे लक्षात ठेवा आपण. रामकृष्ण पाटील 5व्या क्रमांकाचा खेळाडू. पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, फटका गॅपमध्ये खेळायचा होता, मात्र तेवढं चांगला फिल्डिंग पाहायला मिळालं. अद्यापर्यंत 3 धक्के लागल्यात. 2 लेग बिफोर 1 रनआउटचा स्वरूपामध्ये 3 धक्के लागत असताना नारिवली संघाला एकूण धावसंख्या पाहिली तर 2. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा कॉल, टीपमध्ये फिल्डर आहेत, थोडीशी मिसफिल्ड, मात्र कॅदर करत असताना एकचं रूपांतर 2 मध्ये झालं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. अतिशय चांगलं षटक पाहायला मिळालं हर्षद ठोंबरेचं, जेथे 3 फलंदाज बाद होताना पाहिलं. या सौटूकरण काही मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. खोनीचे समाजसेवक श्रीमान कुणाल शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांचा सन्मान करूयात. यासाठी मी विनंती करेन, या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक, नामांकित क्रिकेटपटू आणि उद्योगपती आदरणीय बरजी पाटील साहेबांना. रुपेशजी ठोंबरे साहेब कोणीस यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. युवा उद्योजक समाजसेवक खोणीचे कुणालदादा पाटील यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक बरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आज सन्मान करण्यात येतोय. दरम्यान आमचे नारिवली गावचे शाखा प्रमुख सन्माननीय भरतशेठ भोईर आपल्या या ठिकाणी आगमन झालं असेल तर आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं जातं. आपण यावं मंचावरती. आपलं मनापासून स्वागत. त्याचबरोबर समाजसेवक खोणीचे सुभाषजी ठाकरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांचाही सन्मान करूयात. मी पुन्हा एकदा विनंती करेन बरजी पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. भानुदास मस्कर यांच्याकडे कॅश प्राइज आले. सलग 3 षटकारांसाठी 3000 शिडून संघाटी आणि सलग 3 चौकारांसाठी नारवी संघाटी, माफ करा, 2000 आणि 3 धावा धावून घेतले तर 500 आणि ते चौकार आलाय. आणि एक सन्मान या ठिकाणी करणार आहोत आपण. उद्योगपती हेदूट नेचे जयेंद्रजी कान यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी त्यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक भरतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीमान जयेंद्रजी कान हेदूटणे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. आणि या सन्मानाबरोबरच आपण वळणार आहोत मॅचच्या दिशेने. इट्स ओ टू यू. अजय उतेकर आलाय सेकंड पॉवर प्ले मध्ये. करणच्या बॅटमधून पहिला चौकार पाहायला मिळाला. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका पसला हवेमध्ये, झेल स्वीकारला जाईल का? हो यस, चौकाराचं रूपांतर झालंय. लगेचच क्विक रिप्लाय देत असताना करण काटेला माघारी परतवलाय. विकेट क्रमांक 4. चौथा विकेट या ठिकाणी पाहा मिळाला. धावसंख्या पाहिली तर फार कमी आहे, फक्त 9 धावा आहेत. कोणी संघाला सुद्धा सुवर्ण संधी आहे. कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली तर 2000 रुपये आहेत. नील संदीप पाटील यांच्या वतीने. 4 विकेट गेल्या तर धावसंख्या फक्त 9 धावा. थोडीशी बिकट अवस्था आहे मैदानामध्ये आपल्याला पहा मिळतोय. सुरुवातीला धक्के लागले. शिवाजी गोरपेकर नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना
बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, टप्पा व्यवस्थित राहिला. अजय उतेकर या गोलंदाजाला पाहतोय. चेक. शिवा कोरपेकर यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. आदरणीय भानुदासजी मस्कर साहेब यांच्याकडून. काडी संघ आपला डिसिजन कळवायचा आहे कमिटीला. फटका चांगला आहे. ओरपीच चेंडू अगदी फिल्डर होते हर्षद टोमरेच्या डोक्याच्या वरून फटका खेळत असताना पहिला षटकार शिवाजी गोरपेकरच्या बॅटमधून. साठी भानुदासजी मस्कर साहेब यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक शिवाला. रायवा जेलसाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. स्पर्धेचे आयोजक आदरणीय भरतजी विठ्ठल पाटील यांच्या वतीने पहिल्या अटेम्प्ट मध्ये घ्यावं लागेल, दुसऱ्यांदा नाही असं सांगितलंय. यावेळी चेंडू थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न. मेकेसर इशारा करत असताना इट्स वाईड बॉल. एक अवांतर धाबेने बाद झाली. मगाशी एक षटकार पाहायला गरज होती. एकूण लक्ष 45 आहे, मात्र या मैदानामध्ये धाबा होतील. त्यामुळे अद्याप बॅटिंग खोलवरती आहे, मात्र अद्याप 4 फलंदाज बाद झाले. दुसरं षटक मार्गस्थ असताना नाही आहे, ते मिस टाइम आहे. मात्र जवळपास फिल्डर नाही आहे. कव्हर्सवरून आले अत्यंत चांगला झेल स्वीकारत असताना अंतरली आणि 46. खार्डी. अंतरली आणि खार्डी दोन्ही कॅप्टन मंचाशी संपर्क साधा आपण लगेचच. अंतरली आणि खार्डीचा करण्यात आलेला विनंती मंचाशी आपण लगेचच संपर्क साधा. आणि प्रेक्षकांसाठी आयवा झेलसाठी या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक परमजी पाटील साहेब यांच्याकडून 300 रुपयांचा कॅश प्राइज आहे. येस, पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्हाला कॅश पकडावी लागेल, ती देखील बॅरिकेडच्या बाहेर. महत्वपूर्ण सूचना आणि प्रेक्षकांना मिळतील 300 रुपये. 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे आवा जेलसाठी. आणखीन एक धक्का लागलाय. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये पहा मिळतो आपल्याला. देवेश पाटीलला पाहतोय, रामकृष्ण पाटीलच्या जोडीला. तर आमचे नारिवलीचे रमेश गोरपेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे मंचावरती या. स्वागत आहे आपलं रमेश. रामकृष्ण पाटील आणि देवेश पाटील ही जोडी पाहतोय आपण. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धाबा झाल्या त्या फक्त 16 धाबा. 8ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाली. सध्या तरी पाहिलं तर फार कमी धाबा आहेत आणि विकेट सुद्धा जास्त पहा मिळतात. फुलटॉस होता ऑन साइडला खेळात. एकच जाव. दुसरे धाब्याचा कॉल, सेकंडचा कॉल चुकीचा. आणि ते पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग, एकाग्रता भंग झाली आहे. चुकीचा कॉल दिला जातोय आणि फलंदाज रनआउटची विकेट. आणि या दरम्यान आमचे नारिवलीचे शाखा प्रमुख सन्माननीय भरतशेठ भोईर यांचं आगमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावा. चेक केलं जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी. रनआउटची विकेट मिळाली आहे. दुसरे धाबेचा कॉल नव्हता खरा तर मी म्हणेन. नवीन फलंदाज नयन काटे पहा मिळतो आपल्याला. रामकृष्ण पाटीलच्या जोडीला अद्यापर्यंत तिसरे षटक मार्गस्थ आहे. तब्बल फलंदाज बाद झाले ते एकूण 6 विकेट गेल्यात. स्कोरबोर्डवरती धाबा आहेत त्या 16 वरती 6 विकेट. जवळजवळ अर्धापेक्षा जास्त संघ गारज झालाय. पहिल्या षटकात 2 विकेट मिळाले, एक रनआउटची, एक लेग बिफोरची. त्याच्यानंतर सातत्याने सुरुवात झाली. नयन यावेळेस गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, स्वीपर कबरला. एक धाव कंप्लीट केले. सेकंडचा कॉल आणि कॉल पूर्ण करत असताना
तर आज जेवढे संघ खेळतील तर सर्व गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल. मागच आपण डेची स्पर्धा पाहिली ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय रतनशंकर पाटील स्मृती चषक यांच्या वतीने कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली तर त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. वाईट बॉल, एक अबांतर धाव मिळाली आहे. एकूण धावसंख्या पाहिली तर 21. पुन्हा एकदा अगदी चांगल्या पद्धतीचा चेंडू हर्षद टोंबरेचा पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा अत्यंत चांगली विभिन्नता दाखवत असताना गोलंदाजा आणि आता सुद्धा तेच प्रयत्न. लोअर फुल टॉस, लोअर चेंज ऑफ फेस, गती परिवर्तन केलंय, हलकंसं अपील करण्याचा प्रयत्न राहिला आणि येथे सलाइस फलंदाज बाद. असणाऱ्या या स्पर्धेमध्ये अर्थातच गोलंदाजांसाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक स्वर्गीय रतन पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमान मच्छिंद्रजी पाटील साहेब शिरडोन यांच्याकडून प्रत्येक संघाचा गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिकसाठी असतील 1000. 21 21 प्रत्येक षटकारासाठी भानुदासजी मस्कर साहेब यांच्याकडून 500चा कॅश प्राइज आहे नारिलीच्या फलंदाजांना. एक वाईड आहे. 21 यावेळी चांगला बॉल, सन्मान दिलाय सौरभ भोईरला. पाहतोय टीमचा कॅप्टन. मात्र आज लेट आलाय कारण सुरुवातीला जास्त विकेट गेलं ते पाहिलं. संघाची पडझड होत असताना मात्र अशा स्थितीला एकदम क्रिटिकल सिच्युएशन आहे टीम नारिवली संघाची. रामकृष्ण पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा टप्पा खाली राहिला, चेंडू गेलाय तो डॉट. 3 ओव्हरचा केस संपलाय. 3 ओव्हरमध्ये बनवल्या त्या 21. आता गरज आहे येणारे 12 बॉल आणि आता 25. 12 चेंडू 25. श्री गणेश क्रिकेट संघ खोणी जर या मॅच मध्ये विजयी झाला तर नामांकित पुरस्कर्ते शिरडोनचे स्कायरा आकाश पाटील यांच्याकडून 5000 रुपयांचं रोख पारितोषिक त्यांना देण्यात येईल. मी विनंती करेन आकाशजी पाटील यांना की आपण मंचावर द्या. वीर बजरंग चषक 2024 शिरडोनचा आपल्या स्पर्धेमध्ये आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. नारिवलीचे उद्योगपती भानुदासजी मस्कर साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन रमेशजी पाटील साहेबांना आपल्या शुभेच्छा आपण भानुदासजी मस्कर साहेब यांचा यथोचित सन्मान करावा. सौरभने लागोपाठचे जर 3 षटकार इथे ठोकले तर भानुदासजी मस्कर साहेब यांच्याकडून 5000 रुपयांचं त्याला पारितोषिक देण्यात येईल. हॅलो. उद्योगपती नारिवलीचे भरतशेठ भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. चला सामना सुरू करा. जास्त वेळ नको. आता येणारे 12 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज आहे. नारिवलीचे शाखा प्रमुख सन्माननीय भरतशेठ भाऊ भोईर यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
टीमला 12 मध्ये 25. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केलाय. समोर फिल्डर आहेत, एकच धाव मिळेल. मग अशी मात्र पहिला याच्या अगोदर खूप मिसअंडरस्टँडिंग झालं, जिथे अद्यापर्यंत 3 खेळाडू धावबाद झाल्यात, 2 पायचीत पकडले गेल्यात आणि त्याचबरोबर 2 झेलबाद सुद्धा होताना पाहिला आपण खेळाडूला. त्यामध्ये आता येणारे 11 चेंडू आणि 24 या धावसंख्येची गरज आहे. बारामध्ये 25 बनायचे होते, आता 11 मध्ये 24 धावसंख्येची गरज. चौथं षटक. रामकृष्ण नाही आहे, बॅटच्या पाट्यात आला नाही आहे. अलॉंग द कार्पेट बॉल साईडला पुन्हा एकदा सिंगल. मात्र सिंगल आली तर फरक पडणार नाही आहे. कोणी संघाला येते चौकार षटकारांची आता गरज आहे, कारण सुरुवात अतिशय धीम्या गतीने झाली आहे. त्यामुळे आता चौकार षटकारांची गरज आहे. 10 मध्ये 23 बनवायचे आहेत. या ओव्हरमध्ये मोठे पडक्यांची गरज असेल. जे सौरभ भोईर आहे त्याच्याकडून थोड्याशा अपेक्षा असतील. टीमचा कॅप्टन आहे, लीडर आहे, त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा असतील. बेल बॉल वाईट यॉर्कर सोडून दिला आणि अशा सिच्युएशनला पाहतोय. 3 चेंडू अद्यापर्यंत चांगले फेकलेत गोलंदाज साहिल ठोंबरेला पाहतोय. अद्यापर्यंत 3 चेंडू झाल्यात, फक्त 2च धाबा. यावेळेस फटका चांगला, फिल्डर आहेत अवाक्याच्या बाहेर. डीप मिड विकेट क्लिअर करत असताना शानदार षटकार. पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू होता, बॅटवरती मिडल झाला नाहीये. बॅकवर्डला केऊन करतोय तेथे मात्र एकच जा. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. स्वतःवरती नाराज आहेत की अशा मोमेंटला मोठा फटका आला का नाहीये. गरज होती आता 7 मध्ये 16 बनवायचे आहेत. 16 धावा बनवणं महागात नसेल, कारण दुसरीकडे पाहिलं तर चांगले बॅटर आहेत. दुसरीकडे या खोनी टीमची अद्यापर्यंत चांगली अनुशासित गोलंदाजी झाली आहे. त्यामुळे कधी कमबॅक करतील ते मैदानामध्ये सातत्याने पाहिलं तर अतिशय चांगला ग्राउंड पाहायला मिळतो आपल्याला. त्यामुळे धाबा कधी होतील, आता बनवायच्या 7 मध्ये 16. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप वाईट बॉल. पंच बाडची खूण करत असताना ते एक धाव अभांतर रूपामध्ये आपल्याला पाहा मिळते. 7 चेंडू आणि 15 या धावसंख्येची गरज आहे. आता थोडंसं चेक केलं जात आहे. चला लगेचच फिल्डिंगला बा, जास्त उशीर झाला. पहिला सामना होता समजू शकतो, मात्र याच्यानंतर टाइम अड असेल. चला अंपायरचा डिसिजन अंतिम असेल. वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे. अंपायरशी वादविवाद करू नका प्लीज. सर अंपायरशी वादविवाद केला तर कठोर कारवाई करण्यात येईल. लक्षात ठेवा, आयोजन कमिटीच्या वतीने सूचना आल्या, त्यामुळे पंचांचा डिसिजन आपल्याला स्वीकार करावा लागेल. कारण आपण सातत्याने क्रिकेट खेळतात, त्यामुळे आपल्याला काय निर्णय असतात ते आपल्याला एक्सेप्ट करावे लागतात. आता बनवायच्या 7 मध्ये 15. फुल टॉस नाही मिडल करू शकले. एक धाव कंप्लीट केली आहे. खराब फिल्डिंग. 2 मध्ये परिवर्तन. तिसरीचा कॉल होईल का? तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र नाहीच जमलं आणि 2च या धावसंख्येवरती समाधान मानावं लागलंय. 7 मध्ये 15 बनवायच्या होत्या, आता 2 धावा आल्यात. त्यामुळे 6 चेंडू 13 धावाची गरज आहे टीम नारिवली संघाला. लेजंड प्लेअर शिरडोनचे दिनेश म्हात्रे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वीर बजरंग चषक 2024 पहिलं पर्व, या स्पर्धेचं पहिली रजनी आणि पहिल्या पर्वाचा पहिला सामना सध्या आपण पाहत आहोत. मी विनंती करेन, जे मान्यवर सध्या आमच्या मंचावरती उपस्थित आहेत,
श्रीमान रमेशजी पाटील, श्रीमान शाहूमामा पाटील, श्रीमान शेखरजी पाटील, श्रीमान प्रभाकर पाटील, श्रीमान किसनजी पाटील, श्रीमान घनश्याम भगत, श्रीमान एकनाथ पाटील, श्रीमान बिभीषण पाटील, श्रीमान रेवंत पाटील, श्रीमान सुदाम पाटील, श्रीमान विलास पाटील, श्रीमान कैलास पाटील, श्रीमान किसन म्हात्रे, कैलासजी पाटील आणि दिनेशजी म्हात्रे हे सर्व मान्यवर सध्या आमच्या मंचावरती उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वीर बजरंग चषक 2024. अंतर्लीचे विशाल पाटील, आपण आयोजन कमिटीशी संपर्क करा. अंतर्लीचे विशाल पाटील, चला सामना सुरू करा. 6 मध्ये 13 बनवायचे आणि धावसंख्या आता कंपल्सरी बनवायला लागेल कारण आपला नियम आहे. अगोदर विकेट, त्याच्यानंतर टॉस. भानुदासजी मस्कर साहेब यांच्याकडून सामना जर नारिवलीने जिंकला तर 2000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. पहिलाच बॉल वाईट. पंच बॅटचा इशारा करत असताना शेवटचा गोलंदाज पहा मिळतो आपल्याला. 6 मध्ये आता 12 बनवायचे आहेत. गोलंदाज हेमंत ठोंबरे. शेवटचं षटक स्ट्राईक वरती पाहतोय सौरभ भोईरला. विकेट करण्याचा प्रयत्न, फटका उडवला हवेमध्ये. खेळाडू दूरवरती आहेत, मात्र पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललंय आणि तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. आता 5 मध्ये 10 धावसंख्येची गरज आहे आणि या 10 धावा कंपल्सरी. रॉयल ब्रदर्स फार्म हाऊसचे ओनर उद्योगपती अंतर्लीचे मनोजजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले. दादांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न मात्र नाही जमलाय. ते एकेरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि ते 2 धावा पूर्ण होत असताना पाहायला मिळाल्या. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता मात्र नाही जमला आणि त्याचबरोबर 2 धावा पूर्ण केल्यात. आता एकूण धावसंख्या पाहिली तर 38. 38 धावा. आता 4 चेंडू 8 धावसंख्येची गरज. स्कायर आकाश पाटील, कोणी संघ जर विजयी झाला तर त्यांच्याकडून मिळतील 5000 आणि नारिवली विजय झाला तर भानुदासजी मस्कर साहेब यांच्याकडून मिळतील 2000. 4 चेंडू 8. सौरभ भोईर स्ट्राईक वरती पहा मिळतोय. सातत्याने सुरुवातीला आल्या षटकार ठोकला, त्यामुळे आत्मविश्वास त्याचा उंचवला पाहायला मिळाला आपल्याला. विकेट करण्याचा प्रयत्न, फटका पसलाय जवळपास. खेळाडू नाहीये. कॅचिटचा कॉल आणि झेल या ठिकाणी सोडलाय. मात्र झेल सोडलाय की मॅच हे पाहावं लागेल कारण साधा सोपा झेल होता. अगदी जवळ होता. मिड विकेटला अंतर जास्त नव्हतं खेळाडूसाठी, मात्र हातात पडल्यानंतर खाली पडला आणि 2 धाबा मिळाल्यात. आता 3 चेंडू आणि 6 या धावसंख्येची गरज आहे. येणारा चेंडू फार महत्वाचा असेल. मोठे पटके येत नाहीत. या ओव्हरमध्ये पाहिलं तर 6 मध्ये 13 बनवायचा होता. पहिला चेंडू वाईट आला, त्याच्यामुळे समीकरण आता 3 चेंडू 6 धावा. 6 धावा कंपल्सरी बनवायला लागतील गावदेवी नारिवली संघाला. पहिला सामना रोमांचक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नारिवली आणि खोणी या 2 संघामध्ये पाहतोय. एज लागून चेंडू पाठीमागे चाललाय. डायरेक्ट तरी नाही आहे, मात्र ते पाहावं लागेल. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्यात. खेळाडू कक्षामध्ये आपण थोडस शांत राहा. 2 चेंडू 4. 2 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. पहा सामना कसा होता, कसा पाहायला मिळाला. त्यामुळे आता 2 चेंडू आणि 4 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील आपल्याला. लक्षात ठेवा. आता टीम नारिवली संघ धावांची जर आधी विकेट देन टॉस. पहिल्या इनिंगमध्ये ज्यावेळी बॅटिंग करत होती विकेट गेल्या होत्या 5 खोणीचे आणि आता बॅटिंग करते नारिवली. विकेट गेलेत 7, त्यामुळे कंपल्सरी चेस आहे. आधी विकेट त्यानंतर टॉस आणि जर विकेट जास्त असतील तर कंपल्सरी चेस. हे ऑलरेडी सूचना आम्ही अगोदर जेव्हा पहिला शेवटचं षटक सुरू झालं तेव्हा दिल्या होत्या. कोणत्या संघाच्या किती विकेट गेल्यात आणि आपले कल्याण डोंबिवलीचे नियम काय आहेत. सौरभ बॅटच्या रडारामध्ये आला नाहीये. पुन्हा एकदा एकचा कॉल. पुन्हा एकदा 2 मध्ये रूपांतर आणि ते थ्रो. पहा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र ते रनआउटची
तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा रेफर केलाय. आता पाहूया आपण खेळाडू बाद आहे की नाहीये. पाहिलं जाईल. थर्ड अंपायरची मदत घेऊन स्वतः सौरभ भोईर स्ट्राईक वरती आहेत. आता 1 चेंडू आणि 2 या धावसंख्या करायच्या टीम नारिवली संघाला. अतिशय महत्वपूर्ण मॅच. अगोदरच ऑलरेडी सांगितलंय की प्रथम बॅटिंग करत असताना टीम कोणी संघाने 5 विकेट गमावल्या होत्या आणि नारिवली संघ सध्याच्या स्थितीला 7 विकेट गमावते. हा, कोणताही रिव्ह्यू असेल तेव्हा अंपायरने सॉफ्ट सिग्नल देणं फार महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. आपण फिल्डिंग लावा प्लीज. एकत्र येऊ नका कारण ऑलरेडी अगोदरच उशीर झाला या सामन्यासाठी. रनआउट आहे खेळाडू. चला, खेळाडू रनआउट आहे. मात्र आता 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. चला, नवीन फलंदाज मैदानामध्ये जा लवकर. निखिल भोईर मैदानामध्ये जात असताना आता सौरभ भोईरच्या जोडीला 1 मध्ये 2 करायच्या. थोडंसं चिंताग्रस्त वातावरण पाहायला मिळतोय सध्या तरी. या ओव्हरमध्ये पाहिलं तर फक्त सिंगल डबल आल्या. थोडीशी मिसफील्ड झाली आहे. कोणी संघाच्या वतीने झेल सुद्धा सुटले गेल्यात. त्यामुळे आता 1 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. सामना अतिशय रोमांच स्थितीत पाहायला मिळाला. सुरुवातीपासून एकूण 46 धावसंख्येचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता सिच्युएशन पहा. सामन्याची 1 मध्ये 2 करायच्यात. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना हर्षद टोमरे एस्टेनच्या मागे मास्टर माइंड. आणि आता 1 चेंडू 2 धावा. जरा जोरदार टाळ्या द्या चेंडूसाठी कारण सामना महत्वपूर्ण आणि अतिशय रोमांचकारी स्थितीमध्ये पाहायला मिळाला. 1 मध्ये 2. यावेळेस खेळायचं होतं मात्र चेंडू येते. डॉट जात असताना पाहायला मिळाला आणि एका धाब्याने सामना विजय होतोय तो कोणी संघ. सीझन सूरज कॅप्टन. सूरज ना फिल्डिंग बॅटिंग. अंतरली फिल्डिंग सजवायची आपण लगेचच. अंतरली संघाला विनंती असेल फिल्डिंग सजवून घ्या आपण. टीम अंतरली बॅटिंग करणार आहे ती गावदेवी खार्डी संघ टॉस जिंकून. यस, कॉम्बॉक्स आपण सामनावीरचा पुरस्कार जाहीर करा. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरलाय ज्याने प्रथम बॅटिंग करत असताना 9 चेंडू मध्ये 15